पॅरामोटर मोहीम 2025 धुळ्याच्या आकाशात एअरबोर्न गनरच्या साहसी कसरती। आग्रा येथील आर्टिलरी रेजिमेंट व 50व्या स्वतंत्र पॅराशूट ब्रिगेड शत्रुजित ब्रिगेडच्या पॅराट परनी धुळ्यातील जिल्हा क्रीडा स्टेडियम परिसरात साहसी हवाई कसरती दाखविल्या। ही मोहीम आग्रा ते देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरी पर्यंतच्या एका असाधारण हवाई प्रवासाचा भाग आहे, जी 1212 किलोमीटरच्या परिक्षेत्रात हवाई कसरती करीत प्रवास करत आहे। 23 ऑक्टोबर रोजी पॅरामोटर नोड आग्रा येथून मेजर जनरल अरविंद यादव, अतिरिक्त महासंचालक आर्टिलरी बी आणि कर्नल कमांडंट ग्रुप VII आणि ब्रिगेडियर नवीन कुमार VSM कमांडर 50 इंडिपेंडेंट पॅराशूट ब्रिगेड यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला। ही मोहिमेतील पॅरामोटर गनर्सनी विविध प्रदेशांवर आणि अनेक राज्यांमध्ये आधीच भरारी घेतली, जी भारतीय सैन्याचे वैशिष्ट्य असलेल्या अढळ धैर्य, सहनशक्ती आणि अचूकतेचे प्रतीक आहे। मेजर निखिल पंडिता यांच्या नेतृत्वाखाली हे पथक एअरबोर्न गनर्सच्या धाडसी भावनेचे प्रतिबिंब दाखवते। देशातील तरुणांमध्ये साहसाची ज्योत पेटवण्याच्या त्यांच्या प्रयत्नात पॅराबुल गनर्सनी ग्वाल्हेर, तलबेहट, सागर, भोपाळ, महू आणि धुळेपर्यंत प्रवास केला। 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने हे टूपर्स जात आहेत। ही मोहीम NCC छात्र सैनिक, तरुण आणि विद्यार्थ्यांशी जोडली जाण्याचा प्रयत्न करीत असून त्यांना भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरणा देते। 48 महाराष्ट्र बटालियन NCCचे छात्र सैनिक आणि साहसी उत्साही लोकांशी संवाद साधला आणि दृढ निश्चय, देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश दिला। आज धुळे येथून या मोहिमेला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखविण्यात आला। कर्नल उत्तम पाटील निवृत्त माजी CO 48 महाराष्ट्र बटालियन आणि 48 महाराष्ट्र NCC बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा यांनी ही मोहीम रवाना केली। येथून एअरबोर्न गनर्स यांचे उड्डाण सुरू ठेवतील आणि 30 ऑक्टोबर रोजी देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरी येथे त्यांचा समारोप होईल। या मोहिमेच्या यशस्वीकरिता 48 महाराष्ट्र बटालियन NCCचे अधिकारी मेजर महेंद्र कुमार वाडे, कॅप्टन सुनील पाटील, कॅप्टन S खलाणे, कॅप्टन पंकज देवरे, सेकंड ऑफिसर ST पाटील, सेकंड ऑफिसर अल्तमश खान, JCO करमजीत, JCO सुखदेव व हवालदार कर्मचारी, छात्र सैनिकांनी परिश्रम घेतले।